हॅलो, कसे आहात सगळे? तर आज बघा मी सुकटीची चटणी बनवली आहे. मार्गशीर्ष चालू आहे, पण घरातले तर ऐकणार नाहीत. त्यांच्यासाठी मी थोडीशीच अशी दोघांसाठी सुकट बनवली होती. तर सुकट मस्त बारीकवाली घ्यायची. जर जाडवाली घेतली ना तर थोडी कचकच लागते. मीडियममध्ये पण असते आणि एकदम बारीक पण असते. तर मी मीडियममध्येच घेतली आहे आणि तिला चांगली भाजून घ्यायची, कारण की भाजल्यावर तिचा जो वास जो असतो, एक उग्र वास येतो, तो निघून जातो आणि वशाळ अशी ती लागत नाही. तिला भाजून वगैरे मग चांगलं पाण्यात भिजवायला ठेवायची, म्हणजे तिचा जो वास असतो तो निघून जातो आणि जे छोटे छोटे काटे असतात ना तेही खाली तळाशी राहतात. आणि नंतर ना मग मी त्याच कढईमध्ये 2 पळी तेल घेतलं होतं. त्याच्यात थोडंसं जिरं, कढीपत्ता वगैरे टाकून जसं आपण फोडणी देतो तसंच. आणि चटणी म्हणलं तर टोमॅटो जरा जास्तच टाकावा आणि तुम्ही ह्याच्यात वांगंसुद्धा टाकू शकता. वांगं टाकून सुकट अगदी सुंदर होते. माझ्याकडे त्या टायमाला नव्हती वांगी, त्यामुळे मी टाकली नाही. मग कांदा जरा जास्तच टाकायचा. त्या कांदा टाकून चांगलं परतून घ्यायचं. कांदा एक गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचा. आणि सुकट ही तांदळाच्या भाकरीबरोबर तुम्ही एकदा ट्राय करा, खूप छान लागते. आपल्या भाकऱ्यांपेक्षा तांदळाच्या भाकरीबरोबर ट्राय करा, एकदम मस्त अशी लागते. आणि कांदा असा ब्राऊन झाल्यानंतर ना तो चांगला परतून घ्यायचा. त्याच्यानंतर मी मिरची, लसूण, कोथिंबीर ह्याचं आहे ना कुटून एक वाटप केलं होतं. आणि तुम्ही ते मिक्सरमध्ये वाटूच नका, खलबत्ता असतो ना त्याच्यावर कुटून घ्या. खूप छान आबडधोबड असं मीठ, मिरची आणि कोथिंबीर आणि लसूण एवढं ते कुटून घ्यायचं चांगलं बारीक आणि ते टाकायचं आहे. नंतर मी टोमॅटो टाकला होता. त्यानंतर मग मिरची पावडर टाकली थोडीशी कलर येण्यासाठी, का तर आपण हिरवी मिरची टाकलीच आहे तर मिरची पावडर थोडा चांगला कलर यावा. हळद टाकली. हळदीचं पण चांगलं असं परतून घ्यायचं आणि तेल सुटून द्यायचं ह्या सगळ्यांना. आणि त्याच्यानंतर म्हणजे सुकट असते ती चांगली चोळून घ्यायची आणि मग ती टाकून द्यायची आणि एकदम छान असं परतून घ्यायचं. आणि जेव्हा तुम्ही टोमॅटो टाकताल ना सुकटीमध्ये जास्त, तेव्हा एक गोड आणि आंबटपणा सुकटीला खूप छान येतो. त्यानंतर हे परतून घ्यायचं चांगलं असं. आणि परतून घेतल्यानंतर आपल्याला 5 ते 10 मिनटं यायला ना झाकण लावून वाफ येऊन द्यायची. म्हणजे सुकट जरा अशी कमी झाली ना तर मी वाफ काढून घेतलेली. त्याच्यानंतर मी परत मीठ टाकलं आणि मीठ टाकल्यानंतर परत कोथिंबीर टाकली आणि एक वाफ काढली ना तर जरा नरम होते. मग आपल्याला अंदाज येतो की आपली भाजी केवढी आहे. 2 जणांसाठीच बनवते त्यामुळे एकदम थोडीशीच होती, म्हणून मिठाचा अंदाज येण्यासाठी मी थोडी वाफ काढून घेतली. परत झाकण ठेवायचं 5 ते 10 मिनटं. त्याला परतून मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. बघा बाजूने सगळं तेल छान सुटलं आहे. तर आपली ही सुकटीची चटणी तयार झाली आहे आणि तुम्ही तांदळाची भाकरी, भात कशासोबतही खाऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.